बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या पांगरखेड गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे एका शेतकरी महिलेचं संपूर्ण पीक आगीत जळून खाक झालं। मिळालेल्या माहितीनुसार विद्युत तार मक्याच्या गंजीला चिपकल्यामुळे अचानक भीषण आग लागली आणि या आगीत 4.5 एकर क्षेत्रातील मका पूर्णपणे जळून राख झाला। पीडित शेतकरी महिला शालाबाई कडूजी वाकुडे या विधवा असून त्यांनी अत्यंत कष्टाने सुमारे 5 एकर क्षेत्रात हिवाळी मक्याची लागवड केली होती। मात्र काही क्षणातच त्यांचे सर्व कष्ट राखेत परावर्तित झाले। हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट झाल्यामुळे त्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत। या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे। तसेच जर लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। आता प्रश्न असा आहे की या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार आणि या शेतकरी महिलेचं नुकसान कोण भरून काढणार? नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या गावातील महिला शालाबाई कडूजी वाकोडे यांच्या शेतात विद्युतच्या केबलचं शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे या ठिकाणी 4.5 एकरातील मका पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। त्याचसोबत त्यांचे जे स्प्रिंकलरचे पाईप आहेत ते पण खूप जळालेले आहेत। सदर महिला ही मागासवर्गीय असून विधवा महिला आहे। तर या महिलेचा उदरनिर्वाह कसा व्हावा, कारण 12 महिन्याचं पीक या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे। तर निश्चितच महावितरण कंपनीने याची दखल घेऊन आणि पंचनामा करून लवकरात लवकर या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे आणि मदतही अशी तोडकी न करता जितकं नुकसान झालं तेवढं भरपाई करून दिलं पाहिजे। आणि जर MSEB महावितरण कंपनी जर यामध्ये ॲक्शन घेत नसेल आणि मदत करत नसेल तर आम्हाला गाव पातळीवर संपूर्ण गावकऱ्यासह आम्ही महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा या ठिकाणून देत आहे।